कांदा टमाटर टाकले आणि कांदा टमाटर बघा मस्त असं कलर चेंज होत आहे आपला गवार बनवण्यासाठी बघा. हे तर बघा गवार मस्त अशी मी भाजून घेऊन घेतलेली आहे. भाजून घेतली मस्त. हे बघा कांदा टमाटा मस्त असा मऊ होतोय. हे बघा कांदा टमाटा मस्त आपला मऊ झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे मिरची आणि लसूण मस्त मिक्स करून घेणार. आणि इथं बघा धुतलेली गवार आहे ना ते टाकून घेतलं. बघा इथं थोडीशी हळद टाकून घेतलेली आणि शेंगदाणे ते कुठल्याच्या पहिलं कुठताना त्यामुळे त्याचं टाकणार बघा. आणि मस्त अशी गवार परतून घेणार आता. बघा आपली गवार सुकी गवारीची भाजी एक नंबर झालेली आहे. बघा सगळं असं परतून घेतलेलं आहे मी. बघा छान असं परतून घेतलेलं आहे. आता मी झाकण ठेवते 5 मिनिटासाठी बघा. आणि बघा माझ्याकडे थोडी कोथिंबीर आपण ते टाकून घेऊया. मी झाकण काढून घेते. थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि छान परतून घेऊन मी झाकण वापस ठेवून देते. एक वाफ आपण काढून घेऊया. आणि बघा पुन्हा मी मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे. आणि तर भाजी आपली मस्त गवार झालेली बघा. गवारीची भाजी आपली मस्त छान झालेली आहे. आपली गवार पण शिजलेली बरं का. आपण थोडंसं परतून घेऊया सगळं मिक्स करून आणि मग नंतर गॅस बंद करूया. शेंगदाण्याचा कूट टाकून बनवली आपण हिरव्या मिरच्यामध्ये अशी मस्त तर झालेली आहे. हे बघा गवार एवढी तर भाजी लागते ना ही गवार चपाती बरोबर भाकरी बरोबर का. कशी झाली आपली गवार नक्की तुम्हाला